EFT tapping for emotional healing, EFT tapping for money attraction, EFT tapping for relationship. आपण EFT बद्दल बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे ऐकलेलं आहे आणि EFT वरती आपण बरेचसे YouTube चॅनल पण सर्च केलेले आहेत. प्रत्येक चॅनलवरती आपल्याला काही ना काहीतरी वेगळी एखादी गोष्ट मिळत असते आणि मग बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं की मी ह्या पद्धतीने EFT करू की मी त्या पद्धतीने EFT करू, थोडंसं आपल्याला कन्फ्यूज व्हायला होतं. तर EFT म्हणजे नक्की काय आहे? तर EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक. यामध्ये आपल्या कपाळावरती, चेहऱ्यावरती, डोक्यावरती किंवा बोटांच्यावरती असे वेगवेगळ्या ठिकाणी हलक्या प्रकारे थोडंसं टॅपिंग करून, म्हणजे एक प्रकारचं ते ॲक्युप्रेशरच असतं, टॅपिंग करून काय केलं जातं, त्या ठिकाणचे जे एनर्जी पॉईंट्स असतात ते ॲक्टिवेट केले जातात. आता हे एनर्जी पॉईंट्स नक्की काय असतात? तर EFT टॅपिंग ही ज्यांनी डेव्हलप केली ते गॅरी क्रेग यांनी मॉडर्न सायकोलॉजी आणि ॲक्युपंक्चर सायन्सच्या ज्या मेरिडियनचे पॉईंट्स आहेत ह्या दोघांचा एकत्र संगम करून ही थेरपी त्यांनी डेव्हलप केलेली आहे. ॲक्युपंक्चर सायन्सच्या ज्या मेरिडियनचे पॉईंट्स आहेत ह्या दोघांचा एकत्र संगम करून ही थेरपी त्यांनी डेव्हलप केलेली आहे. तर बऱ्याच वेळेला आपल्याला EFT टॅपिंग जेव्हा आपण व्हिडिओज बघतो तर तिथं हे नक्की पॉईंट्स कुठे असतात किंवा ह्या पॉईंट्सचं महत्त्व काय असतं हे आपल्याला माहिती नसतं. तर आज मी तुम्हाला हे सर्व डिटेलमध्ये महत्त्व त्याचं सांगणार आहे. तर गॅरी क्रेग यांनी जी EFT टॅपिंगची थेरपी डेव्हलप केली होती त्यात त्यांनी ॲक्युपंक्चर पॉईंट्सचा खूप मायन्यूट विचार केलेला होता. तर ॲक्युपंक्चर सायन्समध्ये वेगवेगळ्या ज्या मेरिडियन्स आहेत किंवा वेगवेगळे जे अवयव आहेत त्यांचं वेगवेगळ्या इमोशन्सचे नातं जोडले गेलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेगवेगळी ॲक्युपंक्चरची जी मेरिडियन आहे तिचा सुरुवातीचा बिंदू किंवा शेवटचा बिंदू टॅपिंगमध्ये घेतलेला असतो EFT टॅपिंगमध्ये आणि त्या ठिकाणून वेगवेगळे इमोशन्स रिलीज होत असतात. त्यामुळे आपल्याला जर योग्य प्रकारे त्याचा अभ्यास करून जर EFT टॅपिंग करायची असेल आणि त्यासोबत आपण जर योग्य प्रकारे एखादी स्क्रिप्ट तयार केली तर आपल्याला EFT टॅपिंगचा नक्कीच खूप फायदा होतो. तर मी आज तुम्हाला सांगते की ॲक्च्युली योग्य प्रकारे टॅपिंग कसं करायचं. तर त्याचे जे पॉईंट्स असतात त्यामध्ये कराटे चॉप हा पॉईंट असतो. म्हणजे कराटे चॉप म्हणजे आपण ह्या ठिकाणी करतो. तर असं ॲक्युपंक्चर सायन्समध्ये या ठिकाणी स्मॉल इंटेस्टाईन मेरिडियनचा पॉईंट असतो, स्मॉल इंटेस्टाईन 3, आणि ह्या ठिकाणी स्मॉल इंटेस्टाईन ही मेरिडियन जी आहे ती माइंडशी जोडल्या गेलेली आहे. त्यामुळं एखाद्या गोष्टीसाठी तुमचं मन तयार नसेल, म्हणजे मनामध्ये त्या साठवून ठेवलेल्या भावना असतात त्या रिलीज करण्यासाठी किंवा कुठलीही गोष्ट ॲक्सेप्ट करण्यासाठी जर आपलं मन तयार नसेल तर ह्या पॉईंटवरती टॅपिंग केल्यामुळं पहिल्यांदा सर्वप्रथम काय होतं तर तुमच्या मनाची तयारी होते. त्यानंतर EFT टॅपिंगमध्ये काय केलं जातं तर एक 1 to 8 असा राऊंड असतो पॉईंट्सचा. त्याच्यामध्ये एक राऊंड निगेटिव्ह EFT म्हणजे निगेटिव्ह इमोशन्स आणि ॲक्सेप्टन्स घेऊन केला जातो आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्ह अफर्मेशन्स घेतले जातात. तर त्यामध्ये मग आपण 3 वेळा, 5 वेळा किंवा 7 वेळा इंटेन्सिटी तुमच्या इमोशन्सची किती आहे त्याप्रमाणे आपण ते राऊंड आपण फॉलो करू शकतो. ॲडव्हान्स EFTमध्ये आपण पुढे गेलो, खूपच अगदी तुमचे इमोशन्स स्टक झालेले आहेत तर तिथं फिंगरचे पण आपण पॉईंट्स घेतलेले जातात. परंतु बेसिक EFT टॅपिंगमध्ये 1 ते 8 पॉईंट जे आहेत तेवढे घेऊन पण आपल्याला त्याचे रिझल्ट्स मिळतात. तर आज आपण तेच पाहणार आहोत आणि त्यासोबत मी तुम्हाला EFT टॅपिंगच्या ॲडव्हान्स टेक्निकमध्ये जी गॅमट पॉईंट प्रोसिजर आहे, 9 पॉईंट प्रोसिजर आहे त्याबद्दलही थोडंसं सांगणार आहे. तर सर्वप्रथम पाहूयात 1 ते 8 मधला पहिला पॉईंट. तर हा जो पहिला पॉईंट असतो तो ॲक्च्युली ह्या भुवयांच्या इथे असतो, म्हणजे युरिनरी ब्लॅडर मेरिडियनचा हा पॉईंट असतो आणि त्याला टॅपिंग पण ही मधली जी 2 बोटं आहेत ते एक्झॅक्टली इथे असं घेऊन टॅपिंग आपल्याला करायचं असतं. म्हणजे कसंही इथं वगैरे टॅपिंग केलं आणि ते पॉईंट्स ॲक्टिवेट झालेत असं होत नाही. तर ह्या ठिकाणी आपल्याला तो पॉईंट ॲक्टिवेट करायचा असतो आणि ह्या ठिकाणी जे इमोशन्स रिलीज होतात ते असतं, फिअर असतं, इन्सिक्युरिटी असतं. तर आपण निगेटिव्ह राऊंडमध्ये म्हणजे की म्हणजे मला ह्या प्रकारची भीती आहे, ह्या गोष्टीची भीती आहे पण ती मी ॲक्सेप्ट करते. दुसरा पॉईंट जो असतो तो इथं डोळ्यांच्या बाजूला असतो, तो गॉलब्लॅडर मेरिडियनचा पॉईंट असतो आणि ह्या ठिकाणी जे इमोशन रिलीज होतं ते असतं अँगर, फ्रस्ट्रेशन. त्यामुळे इथे टॅपिंग करताना मला ह्या गोष्टीमुळे अँगर येतोय किंवा ह्या गोष्टींचा राग येतोय, चिडचिड होते, तरी मी ते ॲक्सेप्ट करते.
त्यानंतर तिसरं असतं ते एक्झॅक्टली तुमच्या डोळ्याच्या खाली ह्या बोनवरती असतं आणि इथं स्टमक मेरिडियन असते. स्टमक मेरिडियनचं इमोशन असतं वरी, म्हणजे काळजी किंवा ओव्हर थिंकिंग. तर आपण इथं टॅपिंग करताना मला ह्या गोष्टीची खूप काळजी वाटते, चिंता वाटते, तरी मी ते ॲक्सेप्ट करते. ह्या ठिकाणी जेव्हा येतो आपण नाकाच्या खाली पॉईंट, हा खूप महत्त्वाचा पॉईंट असतो आणि ह्या पॉईंटच्या इथे आपण थोडंसं आपल्याला एखादं गिल्ट वाटत असेल कुठल्या प्रकारचं काय, की आपण काही चुकीचं केलेलं आहे, तर अशा भावना रिलीज करण्यासाठी इथं मदत होते. तर मग मला ह्या प्रकारचं मला खेद वाटतो तरी मी ते ॲक्सेप्ट करते. त्यानंतर चीनवरती इथे येतो आपण. तर चीनवरती येतो ह्या ठिकाणी पण आपण जे इमोशन्स आहेत की आपल्या मनात खूपच भावना साचून राहिलेल्या आहेत आणि त्या रिलीज होत नाही आहेत, तर अशा प्रकारच्या भावना रिलीज करण्यासाठी आपल्याला मदत होते. त्यानंतर आपण इथे येतो, त्याला कॉलर बोनचा पॉईंट म्हणतो. ॲक्च्युली कॉलर बोनचा पॉईंट हा जे कॉलरचं बोन असतं त्याच्या एक्झॅक्टली खाली असतो, तो कुठेही इथे वगैरे नसतो. तर त्यामुळे त्याला इथेच आपल्याला टॅप करायचं असतं आणि त्यावेळेला आपण माझे खूप जे सगळे म्हणजे इनसिक्युरिटी आहे, डीप फिअर वगैरे आहे, अशा प्रकारचे जे काही इमोशन्स असतात ते इथं रिलीज केले जातात. तर मला असे काही इमोशन्स आहेत आणि ते मी ॲक्सेप्ट करते. त्यानंतर काखेच्या खाली जातो, काखेच्या 4 बोटं खाली जातो. इथं स्प्लीन मेरिडियनचा पॉईंट असतो आणि ह्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये साचून ठेवलेल्या खूप अशा भावना ज्या असतात, जुनाट भावना असतात किंवा खूपच चिंता काळजी असते, हे इमोशन्स इथं रिलीज केले जातात. तर मला ह्या प्रकारच्या भावना आहेत आणि त्या मी ॲक्सेप्ट करते. आणि ह्या सगळे 7पर्यंत पॉईंट ॲक्सेप्टन्स झालं की मग आपला जो हा GV20 पॉईंट असतो, टॉप ऑफ द हेडचा जो पॉईंट असतो, त्यावरती आपल्याला असं म्हणायचं असतं, हा इंटिग्रेशनचा पॉईंट असतो. इंटिग्रेशन अँड रिलीज, की जेवढ्या पण सगळ्या निगेटिव्ह भावना आहेत त्या ॲक्सेप्ट करा आणि त्यांना काढून टाका. कारण जोपर्यंत आपण ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत आपण काढून टाकू शकत नाही. म्हणून ॲक्सेप्टन्स हे फार महत्त्वाचं असतं. आता इथे करताना आपण काय करायचं की माझ्या मनात ज्या काही निगेटिव्ह भावना आहेत त्या सर्व मी सोडून देत आहे आणि माझ्या मनात पॉझिटिव्ह भावना येण्यासाठी मी तयार राहत आहे, स्वतःला तयार करत आहे. अशा प्रकारचा हा एक पहिला निगेटिव्ह राऊंड झाल्यानंतर मग मात्र तुम्हाला सगळीकडे ना म्हणजे फक्त पॉझिटिव्ह बोलायचं असतं. आणि पॉझिटिव्ह बोलताना पण एकदम मोठी उडी मारायची नसते, मनाला हळूहळू तयार करायचं असतं. म्हणजे आता मी कसं की इथं मला भीती वाटत होती ना, पहिल्यांदा इथं भीतीचा होता, तर मी सुरक्षित आहे, मी सेफ आहे, मी शांत आहे, मी खूप आनंदी आहे, मी वेगवेगळ्या म्हणजे तुमच्या हीलिंग प्रोसेस ज्या आहे त्यांना माझ्यामध्ये येण्यासाठी मी ॲक्सेप्ट करत आहे. त्यानंतर आपल्याला जर काही हवं असेल तर माझ्या सगळ्या चिंता वगैरे दूर झालेल्या आहेत. अशा प्रकारचे हे जे आपले पॉझिटिव्ह थॉट्स आहेत ना, ते पॉझिटिव्ह थॉट एक घेत आपल्याला हे सगळे पॉईंट्स करायचे असतात. आणि हे पॉईंट जे असतात ते तुमच्या भावना किती खूप स्ट्रॉंग आहेत, अशा दाटलेल्या भावना, त्याच्यावरती आपण ठरवतो की हा राऊंड जो आहे पॉझिटिव्ह इमोशनचा जो राऊंड आहे तो आपल्याला 3 वेळा करायचा आहे की 5 वेळा करायचा आहे की 7 वेळा करायचा आहे. त्यानंतर फिंगरचे जे पॉईंट्स असतात ते अंगठ्यावरती पॉईंट असतो, त्याच्यानंतर ह्या बोटावरती पॉईंट असतो, मिडल फिंगरवरती पॉईंट असतो, रिंग फिंगरवरती असतो. पण रिंग फिंगरवरचा गॅमट पॉईंट म्हणून इथं घेतला जातो, पण आपण इथं त्याला टॅपिंग करतो. आणि इथं छोट्या फिंगरवरती असतो, हे पण आपण टॅपिंग करतो. आणि त्यानंतर हे इथं गॅमट पॉईंट असतात. तर गॅमट पॉईंट ज्यावेळेला आपण करतो तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं असतं की एक 9 पॉईंट प्रोसिजर असते. तर त्यामध्ये सुरुवातीला काय करायचं असतं, इथं टॅप करत आणि ही खूप महत्त्वाची प्रोसिजर आहे गॅमट पॉईंटची. कारण मॉडर्न सायन्समध्ये सायकोलॉजिस्ट वगैरे पण ही EMDR टेक्निक म्हणून ही काही लोकांच्या ज्या खूप असे स्ट्रेस फॅक्टर्स असतील त्यांच्यावरती ही प्रोसिजर केली जाते. तर ह्या प्रोसिजरमध्ये आपण काय करायचं आहे की ते इथं टॅप करत राहायचं आहे. टॅप करता करता काय करायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत, डोळे ओपन करायचे. ओके, देन look to the down right side, look to the down left side, then clockwise movement, anti-clockwise movement, then hum a song, any song. One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. परत एकदा हम करायचं.
आणि ही झाली 9 पॉईंट गॅमट प्रोसिजर. तर ही गॅमट प्रोसिजर आहे ती तुम्ही रिपीट करू शकता 3 वेळा, परंतु एकदा केली तरी पुरेशी होते. पण तुमच्या भावना जर खूप खोल अशा दाटलेल्या असतील तर ही गॅमट पॉईंट प्रोसिजर तुम्ही परत रिपीट करू शकता. आणि अशा प्रकारे जर का तुम्ही EFT टॅपिंग दररोज केलं तर तुम्हाला तुमच्या ज्या निगेटिव्ह भावना आहेत सोडून देण्यामध्ये तुम्हाला खूप 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 मदत होते. तुम्ही हे जरूर करून बघा. आणि EFT टॅपिंग करताना लक्षात ठेवा, योग्य पॉईंट ठिकाणीच तुम्हाला प्रेशर द्यायचं आहे किंवा टॅपिंग करायचं आहे आणि त्या ठिकाणी योग्य तीच स्क्रिप्ट बोलायची आहे. अशा प्रकारे आपण ती आपली स्क्रिप्ट एक शांतपणे बसून बनवू शकतो. आणि ती स्क्रिप्टसहित आपण जर EFT टॅपिंग केलं तर आपल्याला त्याचे सुंदर रिझल्ट मिळतात. तुम्ही हे EFT टॅपिंग करून बघा आणि केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. तुम्हाला जर तुमच्या कोणत्याही प्रॉब्लेमवरती तुमची स्क्रिप्ट आमच्याकडून करून हवी असेल तर मी ती तुमची स्क्रिप्ट तुम्हाला योग्य प्रकारे बनवून देईन. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर आणि तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते तर मला सांगितले किंवा नंबर सांगून माझ्याशी संपर्क केला तर तुमची स्क्रिप्ट बनवून देण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन आणि ती फ्री ऑफ कॉस्ट असेल. थँक्यू.